महादेव, जय श्रीराम, रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तर आपण रात्री गोंदर या गावामध्ये थांबलो होतो हॉटेलमध्ये. तर आता इथून जवळजवळ 6 ते 7 किलोमीटर ट्रॅक राहिलेला आहे मधमहेश्वरचा. तर लवकरच पोहोचतोय. तर हे पोहू शकतो मित्रांनो, या ठिकाणी यायचं जायचं रोड आहे. आणि की खालचं जास्त पाणी आल्यानंतर याच्यातून 4 माणसं जातात, 4 माणसं येतात. हे होऊ शकता. खाली एक लाकडी पूल बनवलेला आहे, लोखंडी पूल होऊन गेलेला आहे. तर आपण रात्री या ठिकाणी हॉटेलमध्ये थांबलो होतो. तर चला आता तुम्हाला दाखवतो एकदा. तर मित्रांनो, हे हॉटेल आहे. या ठिकाणी आपण रात्री थांबलो होतो. या खुर्चीच्या जागेवर आपण तिथं टेंट लावला होता. तर आता आवरून आपण निघतोय पुढं. तर तुम्हाला याचं हे बघा, राजमाचं झाड आहे. आपल्या वाला शेंगावणे शेंगा येते त्याला. तर एकदम भारी. तर चला मग आता निघतोय आपण पुढं. तर मित्रांनो, आपण आता ट्रॅकिंगला सुरुवात केलेली आहे. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. एक काठी आणि एक बॅग घेतलेली माग. तर चला दमा निघू. हे पाहू शकता, आपल्याला ह्या साईडला जायचंय. काठी घेतली, चला मग. मित्रांनो पाहू शकता, त्या नदीपासून आपण वर आलोय. 15-20 मिनिटात 1 किलोमीटर आलोय. तर चला दमादमाने चालणार आहे. तर एकदम सकाळचा पाहू शकता, ऊन पडलंय एकदम भारी. आणि वातावरण पण फ्रेश. आपले चांदमामा बघा. तर चला दमादमाने चलो आपण. 12 वाजता मंदिर बंद होतंय, त्याच्या अगोदर आपल्याला वर पोहोचावं लागेल. चला मग. अरे समोर काय दिसतंय? बर्फ आहे, बर्फ. घेऊन येऊ का? येऊ का तुम्हाला खायला घेऊन येऊ? कसा आहे बर्फ मग? सकाळ सकाळ आता सूर्यनारायण महाराजांचे दर्शन झालेले आहेत. पाहू शकता पुढे एकदम कडक ऊन पडलंय. आणि हे बघा, तुम्हाला पण सकाळ सकाळ दर्शन देतो. तुम्ही पण दर्शन करून घ्या. हा हे बघा, एकदम भारी ऊन पडलंय. हा इकडं सावलीची अजून. चला दमादमाने, आता ऊन पडायला लागले. तर आता निघू दमादमाने. शकता अशा प्रकारे आपण या ठिकाणून असं आलेलो आहे. हे बघा, असं खालून असं घुमत घुमत असं इकडं या ठिकाणी 2 दुकानं आहेत. तिथून आपण असं ह्या ठिकाणून असं आलेलो आहे. तर हे बघा, हे आपले काका इथं उभं राहिलेत. हे बघा, या ठिकाणी छोटीशी दुकान आहे. तर आपल्याला जायचं आहे डोंगराच्या पलीकडच्या साईडनं. तर दमादमाने चाललोय आपण. तर चला मग. हे बघा, इकडं बर्फाचा डोंगर आहे, इकडं बर्फाचा डोंगर आहे, खाली दरी आहे, दरीत पाणी आहे, पाणीत नदी आहे, नदीत दगड आहेत. हा तर चला मित्रांनो, आता आपली वेळ संपलेली आहे ना. आपण आता मधमहेश्वरच्या या ठिकाणी पोहोचलेलो आहे, बाबाच्या दरबारामध्ये. तर वर पाहू शकता बर्फ, इकडं बर्फ आहे. या साईडला पाहू शकता पूर्ण ढवळा ढवळा कापसासारखा बर्फ पडलेला आहे. तर सकाळी 7 वाजता आपण चालू केलं होतं. तर आता वाजलेले आहेत 11. तर 11 वाजता आपण वर पोहोचलोय. तर ते समोर पाहू शकता. तुम्ही पण बाबांचं दर्शन करून घ्या मित्रांनो. हे बघा मंदिर आहे, या ठिकाणी तुम्ही पण दर्शन करून घ्या. आता आपण थोड्याच वेळात मंदिरापाशी पोहोचतोय. तर चला तुम्ही पण दर्शन करा. भरपूर कठीण मार्ग होता मित्रांनो, पण आपण कधी हार मानली नाही. जायचं बाबाचं दर्शन घ्यायचं म्हणत म्हणत, हर हर महादेव म्हणत म्हणत आपण डायरेक्ट वर आलेलो आहे बाबांच्या दरबारामध्ये. काय सांगा मित्रांनो, एकदम आनंद होतोय. तर चला लवकरच बाबांचं दर्शन करू. आणि त्याच्यानंतर वर बुडा केदार म्हणून एक मंदिर आहे, त्या ठिकाणी पण जायचं आहे आपल्याला. तर चला मग. तर महादेव, जय श्रीराम, रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तर आता आपण मधमेश्वरला पोहोचलेलो आहे मंदिरापाशी. तर चला आता तुम्हाला सर्व इथलचं ठिकाणाचं दर्शन करून देतो. तर चला. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्ही मंदिरामध्ये दर्शन करा. कलसाचं आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. तर चला आता एक एक तुम्हाला सर्वांना दर्शन देतो.
तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पवित्र धार आहे, कारण की हे पूर्ण मंदिरामध्ये जल अभिषेक करता येते या ठिकाणी. या ठिकाणी आधा कुंड आहे, तर मित्रांनो याचं पण तुम्ही दर्शन करा एकदा. तर या ठिकाणी एक शिवलिंग आहे मित्रांनो, या ठिकाणी एक शिवलिंग आहे, या ठिकाणी एक शिवलिंग आहे. सर्वांचं दर्शन करा मित्रांनो. हे बघा. तर मित्रांनो या ठिकाणी मंदिराच्या मागल्या साईडनं इथं भोलेबाबांचा अभिषेक केलेलं जल आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पंच नाग देवता मंदिर आहे, तर पाहू शकता एकदम सुंदर. तर या ठिकाणी पण भोलेबाबांची पिंड आहे मित्रांनो, पाहू शकता. तर पुन्हा एकदा कळसाचं दर्शन करा मित्रांनो, एकदम सुंदर आणि एकदम भारी. मंदिराचा कळस पाहिल्यानंतर पूर्ण आलेला थकवा दूर होतो. तर या ठिकाणी पितृशिला आहे, तर तुम्ही पण दर्शन करून घ्या सर्वांनी एकदा. माता पार्वती व गौरी शंकर मंदिर आहे, होऊ शकता या ठिकाणी. तर या ठिकाणी पण मंदिर आहे मित्रांनो, तुम्ही पण दर्शन करून घ्या. पार्वती मंदिर आहे. तर या ठिकाणी आहे सरस्वती कुंड, तर या ठिकाणी पण तुम्ही कुंडाचं दर्शन करू शकता अशा प्रकारे. तर मित्रांनो अशा प्रकारे मध्यमेश्वर मंदिर आहे. केदारनाथ पहिलं केदार, हे दुसरं केदार आहे, तिसरं केदारला आपण जाणार आहे थोड्या दिवसानंतर. तर पाहू शकतो मित्रांनो ह्या ठिकाणी एक पिंड आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, मराठी माणूस पुढचा व्हिडिओ लवकरच टाकतोय. तर हर हर महादेव, जय श्रीराम, रामकृष्ण हरी. मध्यमेश्वर केदार की जय हो. तर या ठिकाणी मध्यमेश्वर मंदिर आहे, तर मंदिर आता बंद झालेलं आहे. तर मित्रांनो इकडचा नजारा पाहू शकता. नजारा पाहिल्यानंतर एकदम गार हवा लागते इथं, तर आपण स्वर्गामध्ये आलोय असं वाटतंय. तर पाहू शकता कापसावानी बर्फ पडला, कापसावानी. कापूसाचे तसा जावं लागतंय कापसामध्ये मग लवकर. तर कसं आहे, लवकर लवकर या तुम्ही पण कापूस पाहायला. इकडं पाहिला कापूस, हे कापूस पाहिला कसा आहे. लवकर लवकर या कापूस पाहायला. हे बघा या ठिकाणी मंदिर आहे, तर मंदिरामध्ये दर्शन झालंय आपलं एकदम भारी. तर मित्रांनो आपण आलेलो आहे वर बुडा केदारला. तर मध्यमेश्वर महादेव मंदिरापासून भरपूर उंच आहे, तर मंदिर तिकडे खाली राहिलं. तर पुढचे डोंगर पाहू शकता बर्फाचे भरलेले, एकदम थंडीगार हवा चालू झालेली आहे. तर आता आपण या ठिकाणी वर मंदिर आहे त्या ठिकाणी आलेलो आहे. तर ते पुढं कळस पाहू शकता. तर मित्रांनो आपण वर आलेलो आहे बुडा केदारला दर्शन करण्यासाठी. तर भरपूर उंच ट्रॅक आहे. तर मित्रांनो पाहू शकता बुडा केदार म्हणून एक मंदिर आहे वर पूर्ण डोंगरावर. तर मित्रांनो कधी जर तुम्ही आले मध्यमेश्वरला, केदारनाथ 1 नंबर 2 नंबर मध्यमेश्वर हे पंचकेदारपैकी दुसरं केदार आहे. तर या ठिकाणी आपण आलोय आणि त्याच ठिकाणी बुडा केदार म्हणून पण आहे मित्रांनो वर डोंगरावर, त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. तर तुम्ही दर्शन करू शकता. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सर्व दर्शन करा. तर चला आता आपल्याला खाली निघण्याची वेळ झालेली आहे, कारण की आता लय वेळ इथं थांबून पण आपल्याला खाली गेलं पाहिजे मुक्कामाची व्यवस्था करण्यासाठी. तर चला मित्रांनो आपलं आता बुडा केदारचं दर्शन करून आपण आता निघतोय. तर तुम्ही पुन्हा एकदा दर्शन घेऊ शकता. तर आता आपण निघतोय. तर चला मग आलो होतो या साईडला, आता चाललो आहे या साईडला. तर चला जिथून रस्ता भेटेल तिथून आपण खाली उतरणार आहे डोंगराने. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही व्ह्यू कसा आहे संध्याकाळचा. एकदम आता दिवस मावळला आहे. डोंगरावर पाहू शकता तुम्ही एकदम
लाल लाल कलरचं ढग आलंय, एकदम भारी, एकदम सुंदर मित्रांनो, किती भारी दिसतंय. तर मित्रांनो पाहू शकता एकदम बर्फाचे डोंगर, सोनेरी सोनेरी कलर दिसतंय मित्रांनो. एकदम असं वाटतंय की स्वर्गाचे. पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे एकदम आपण त्याच ठिकाणी होतो दुपारी. आपण आता खाली आल्यानंतर पाहू शकता कसे किती भारी दिसतंय. आपण वर जर असतो तर एकदम भारी दिसलं असतं. तर चला आता खाली आलोय आपण. तर मित्रांनो आपला संपूर्ण ब्लॉग आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग शेअर जरूर करा, लाईक करा. हा कसं मराठी माणूस म्हणत तसं हॅशटॅग टॉपी आला, लवकर शेअर करा.